कोकण भागातील गणेशोत्सव हा उत्सव भक्ती आणि आनंदाने साजरा केला जातो. यात वर्षानुवर्षे गणेश भक्त मोठ्या संख्येने कोकणात येतात. त्यामुळे वाहतूक आणि रस्ते व्यवस्थापनासाठी अनेक आव्हाने निर्माण होतात. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने सन 2025च्या गणेशोत्सव काळात कोकण गाठणाऱ्या भक्तांना पथकरातून सूट देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार 23 ऑगस्ट 2025 ते 8 सप्टेंबर 2025 या काळात मुंबई-बँगलोर राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच इतर संबंधित रस्त्यांवरील सर्व सरकारी पथकर नाक्यांवर कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या वाहनांना पथकरातून सवलत दिली जाईल. या सवलतीचा फायदा महाराष्ट्र राज्य मागण वाहतूक महामंडळाच्या बसेसना देखील मिळणार आहे. यासाठी गणेशोत्सव 2025 कोकण दर्शन अशी नोंद असलेले स्टिकर्स किंवा पास तयार केले जातील. या पासवर वाहन क्रमांक, चालकाचे नाव इत्यादी माहिती नमूद केली जाईल आणि ते पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस ठाणे व संबंधित आरटीओ कार्यालयांमध्ये उपलब्ध करून दिले जातील. हे पास प्रवासादरम्यान तपासणीसाठी आवश्यक असतील आणि परतीच्या प्रवासासाठीही मान्य केले जातील. तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून कोकण दर्शनासाठी निघणाऱ्या बसांना देखील हे पथकर माफीचे पासेस दिले जातील. पोलीस व प्रादेशिक वाहतूक विभाग यांच्यामार्फत या बसांना योग्य ती सोय करून दिली जाईल. शासनाने ग्रामीण आणि शहरी पोलीस तसेच प्रादेशिक वाहतूक कार्यालयांना या पासेसची संख्या आणि वितरण याविषयी संपूर्ण माहिती वाहतूक विभागाच्या मुख्यालयाला देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पथकर सूट व इतर सोयींबाबत जनतेला पूरक माहिती देण्यासाठी आवश्यक ती जाहिरात व माहिती प्रसारित करण्याचे काम पोलीस व वाहतूक विभाग करणार आहे. हा निर्णय गणेशोत्सवाच्या काळात येणे जाणाऱ्या भक्तांना प्रवासात आर्थिक बचत आणि अपेक्षित सुविधा देणार असून त्यातून रस्त्यांवरील वाहतुकीचं नियंत्रण सुलभ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेऊन भक्तांनी निर्भयपणे व सुरक्षितपणे कोकण दर्शनाचा आनंद घ्यावा असा संदेश शासनाकडून दिला जात आहे. हा महत्त्वाचा आदेश महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे जारी करण्यात आला असून यामुळे गणेशोत्सवाच्या सणाचा अनुभव अधिक सुखद आणि पारंपरिक रीतीने साजरा होऊ शकेल. त्यामुळे भक्तांनी वेळोवेळी अधिकृत अधिकाऱ्यांकडून किंवा पोलीस स्टेशन तसेच आरटीओ कार्यालयांतून याबाबतची माहिती घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाकरिता कोकण प्रवास करणाऱ्या प्रत्येक भक्ताने या सोयींचा पूर्ण लाभ घ्यावा आणि उत्सव सण मुक्तपणे साजरा करण्यासाठी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे हीच अपेक्षा आहे. हा नियम हक्काची आणि सुलभ प्रवासाची हमी देणारा असून गणेशोत्सवाच्या आनंदात भक्तांच्या वाटचालीला आणखी बळकट करेल.